नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रसिको, तुम्हाला कल्पनाच आहे की आपल्या या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो. असं मी नेहमी म्हणतो आणि एकच बाई अशी अशी करत येते. साचेबद्ध अभिनय इकडे करते, वेगवेगळे कॉस्ट्युम्स घालते. तर आज त्याच परंपरेला अनुसरून इथे येणार आहेत फ्रेंच भाषा तज्ञ डायनाताई सुभेदार. एकदा जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे तुमचं. बॉन्जो. अरे या ना. ते तुम्ही काल म्हणाला होतात ना, मी तुम्हाला भेटायला खूप आतुर आहे म्हणून म्हटलं. एक मिनिट मी रसिक प्रेक्षकांना भेटायला खूप आतुर आहे, कळलं? तुम्हाला नाही. हो का? अरे बापरे, मी उगीच आंघोळ केली आज. नाही सॉरी, नाही तर आज मोठ्या हस्ती इकडे आलेल्या आहेत. 4 ओळी तुमच्यासाठी. येस, सो स्वीट, थँक यू. आज आप आए हो इस छोर. ओके. आज आप आए हो इस छोर. ओके. हमारे बीच बंधी गई है एक डोर. गली गली में एक ही है शोर. इस मंच पे आ गया है डायनासोर. डायनासोर इस मंच पे आ गया है डायना सुबेदोर. डायना सुबेदोर. एक मिनिट. सुबेदोर. सोरला दार जुळत नव्हतं म्हणून सुबेदोर केलं त्याचं. अतिशय छछोर आहे, कळलं ना? आणि तुमच्या या 4 ओळींसाठी माझं आयुष्यातलं आडनाव बदलू नका तुम्ही. सुभेदार. येस येस, सुभेदार इथे गोंधून घ्यायचं. डायनाताई सुभेदार. येस येस, नक्कीच नक्कीच. तर तुम्ही इथे आलेलात, मी खूप खूप आभार मानतो. जे पाहुणे इथे येतात त्यांचं स्वागत आम्ही अभिनव पद्धतीने करतो. नेहमीच आमची प्रथा आहे, तर तुमचंही तसंच मी करतो. आज तुमचं मी स्वागत करीत आहे फ्लाइंग किस. हे ऍक्च्युली फ्रेंच भाषा तज्ञ आहे ना, म्हणून सुरुवात आम्ही फ्लाइंग किसने केलेली आहे आणि शेवट आम्ही फ्रेंच पद्धतीने टाटा करणार असतो. म्हणजे जाताना तुम्ही फ्रेंच पद्धतीने असं. रसिको, जर तुम्ही यांना बघितलं तर तुमच्या मनात विचार येईल, काय माझा हिला असं एक मनात. एक मिनिट, हे खूप पर्सनल होत आहे. नाही, पर्सनल नाही, खरंच नाही. सगळं जे काय ते लिखित आहे. अरे तूच लिहिलेस ना माकडा. तूच लिहितोस ना स्किट सगळं घुबडा. सॉरी, आय सिन्सिअरली अपोलोटॅक्स. अपोलोटॅक्स, अपोलो विकास. आय सिन्सिअरली अपोलोटॅक्स. शब्द काय आहे हा? अपोलोजाइज. आय सिन्सिअरली. हे तर रसिको, अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे डायनाताईंना तब्बल 14 भाषा येतात आणि त्या अव्वल आहेत. तर मला तुम्हाला असं विचारायचं सुभेदार, तुम्हाला 14 भाषा येतात. आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना काही तुम्ही प्रॅक्टिकल्स काही दाखवू शकता का, किंवा काही बोलून दाखवू? अगदीच. म्हणजे आपण एखादं वाक्य घेऊया की मला इथे येऊन आनंद झाला. इंग्लिशमध्ये आय एम ग्लॅड आय एम हिअर. हे जर रशियात म्हणायचं असेल, रशियन लँग्वेजमध्ये, तर येरास्तो येजेस्ट. क्या बात, क्या बात. स्पॅनिश मध्ये म्हणायचं असेल तर मे एलिग्रो इस्तिराकी. फ्रेंच मध्ये म्हणायचं असेल तर इसूस खेळ इसूस इसी. असं सर्वभाषिक प्रभुत्व आहे. शेवटचं कुठले बोलला तुम्ही वाक्य? असं सर्वभाषिक प्रभुत्व आहे. अरे मलाही फ्रेंच कळायला लागलं. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या मारा. माणसा, सर्वभाषिक प्रभुत्व हे मराठी वाक्य आहे. मला वाटतं ते फ्रेंच. सॉरी, मला वाटलं अचानक कशी यायला लागली मला. सॉरी. तर ही जी तुमची यशाची गाथा आहे त्याबद्दल काही सांगाल का? एक मिनिट. सॉरी टू डिस्टर्ब यू, पण गाथा वगैरे म्हणू नका प्लीज. अरे नाही, खरंच म्हणजे एवढी मोठी नाहीये मी. एवढा मान तुम्ही नका देऊ मला. याचं शाने सांग ना, तर वाजवे ना. काय तुम्ही म्हणालात मान देऊ नका ना, मान देऊ नका म्हणून मी म्हटलं वाजवेन. मग जस्ट एकदा तीच मान जरा खाली करा, स्वतःकडे बघा. बघितलं? आता त्याच मानेनं माझ्याकडे बघा. माझं शरीर बघा आणि तुमची यष्टी बघा. आणि मग हे बोलण्याचं धारिष्ट्य करा. मस्त आहे. म्हणजे यमकनी जुळवलंय नॉनसेन्स. येस. तर तुमची जी गाथा आहे, म्हणजे तुम्ही आता जे यश मिळवलेलं आहे त्याबद्दल काही सांगाल का? म्हणजे कसं आहे की लहानपणी, म्हणजे माझं लहानपण अतिशय सामान्य कुटुंबातली मी, म्हणजे अगदीच तुमच्या आमच्यासारखी. असं बालपण गेलं माझं आणि 4 चौघात तोंड उघडता यायचं नाही मला. तुम्ही गुटखा खायचा? गुटख्याचा काय संबंध आहे? शट अप. तोंड उघडायचं. गप्प बसा. एवढी चिमुरडी असताना गुटखा काय मी
नॉनसेन्स. तसं नाही म्हणे तोंड उघडा. क्रेझी शट अप नॉनसेन्स. सॉरी आय सिन्सिअरली आपलं गप ना बाबा नको बोलू. लेट मी टॉक. चार चौकात मला तोंड उघडता यायचं नाही कारण मी गुटखा खायचे. आय एम सॉरी. शट अप. तर चार चौघात मला तोंड उघडता यायचं नाही कारण एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता माहिती. लहानपणापासून लाजाळू होते मी. मला अजून आठवतं शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये मी भाग घेतला होता. मी नाटकात काम करत होते. एक छोटासा पार्ट होता. फ्रेंच राजकन्या हा रोल केला होता मी. हसायला काय ना हसायला नाही झालं. जर इमॅजिन केलं. कंटिन्यू प्लीज कंटिन्यू पुढे. नीट वागा नीट बोला. हा सिन्सिअरली फ्रेंच राजकन्याचा मी रोल केला होता. तर त्यावेळेस एक फ्रेंचचं वाक्य होतं. ते खूप घोकलं होतं. प्रचंड घोकलं होतं मी. आणि नेमकं परफॉर्मन्सच्या वेळेस ते वाक्य चुकलं. आणि मग त्यावेळेस सगळे खूप हसले मला. त्यावेळेस माझ्या बालमनावर प्रचंड परिणाम झाला त्याचा. असं डोक्यात साचून राहिलं माझ्या ते की अरे मला हे सगळे हसले. डोक्यात गेलं माझ्या. आणि मग कालांतराने काय झालं साधारणतः 23व्या वर्षी माझं लग्न झालं. माझे मिस्टर फार्मास्युटिकल कंपनीत मॅनेजर होते. म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी इंडियातच स्थायिक होते. पण लग बघा योगायोग बघा यांची बदली फ्रान्सला झाली. आणि मग मी त्यांच्याबरोबर फ्रान्सला गेले. नाही माझ्या बाबांची पण बदली तशी गुळकुंद गावात झालेली होती. आणि माझी आई सुद्धा मग त्यांच्याबरोबर गेली. जावं लागतं. नवरा गेल्यावर जावं लागतं. त्यामुळे असं काही नाही की बाबा बदली झाली बायको गेली असं काही नाही. इट्स ओके जनरल आहे त्याच्यात काही हरकत नाही. मग तुमचा नवरा फरसाण खात खात पुढे गेला. आता बोलला ते फरसाण काहीतरी फरसाण खात वगैरे नाहीये. फ्रान्सला गेले. काहीतरी फ्रान्सला गेले. आणि आता जरा गप्प बसा. जस्ट टगल. एक मिनिट माझ्या टकल्याबद्दल तुम्ही नाही बोलायचं. सॉरी एक मिनिट. हा कट मला टकल्याबद्दल तुम्ही काय म्हणाला. मी टक्कल बोललेलं नाही. मी टगल बोलले. म्हणजे काय यू नो व्हॉट इज टगल. काय फ्रेंच मध्ये टगलला शटअप म्हणतात. शटअप. अच्छा शटअप म्हणजे टगल होतं. अरे वाले बरं. मग ते टंगल मंगल म्हणजे तुम्ही करता प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही करता ते टंगल मंगल. कळलं. सॉरी सर आय सिन्सिअरली आपली माती अरे गप रे माणसा. सिन्सिअरली मातीच चालली त्या शब्दाची. ठीक आहे. अपोलोजाइज असा शब्द आहे तो. सिन्सिअरली नाही सॉरी बसा. तर तुम्ही तिथे फ्रान्सला गेलात. आणि फ्रान्सला पुढे काय झालं. तिकडे गेल्यानंतर काय झालं भाषा माझ्यासाठी तो देश परका. त्या ती भाषा नवीन माझी. घोळ असा झाला की मला कळायचंच नाही कसं कम्युनिकेट करायचं समोरच्या माणसाशी. कसं बोलायचं बुवा. जवळजवळ एका महिन्यांनी मला कळलं की बाप रे बटाट्याला पेटाटे असं म्हटलं जातं. माय गॉड एक नवीन इन्फॉर्मेशन आज कळलेली आहे रसिक प्रेक्षक. बटाट्याला पेटाटे असं फ्रेंचमध्ये म्हणतात. क्या बात आहे. या अर्थाने खरं तर मला ही सोपी वाटली भाषा. बटाट्याला पेटाटे असेल तर मग कांद्याला कांद्याटे असं होऊ शकतं. म्हणजे किंवा मेथी ते ठेपेटे पराठे ते असं होऊ शकतं. किंवा आळूचे फटफटे असं एक होऊ शकतं. की वॉन्स घरी काय केलो आळूचे फटफटे असं. नवीन मुलं आहे ना उत्तम परफॉर्म करून ना घरी LED फ्रीज मायक्रो ओव्हन घेऊन गेली आहेत. आता उरलंय काय सेफ्टी पिना टिकल्यांचं पाकिट नळ आणि घंटा. निदान इतकं आपल्याला मिळेल एवढा तरी दर्जा राखा. कसं होतं तुझ्यामुळे मला पण मिळत नाही ते. तर असं झालं की फ्रेंचमध्ये मी गेले. आणि मग असं झालं की काय करावं आता. माझा नवरा बिचारा ऑफिसला जायचा. माहिती ते फार्सिकल कंपनी. फार्सिकल नाही रे बाबा फार्मास्युटिकल कंपनी होती. फार्मास्युटिकल. सॉरी ते लक्षात नाही आलं. आय सिन्सिअरली आपलम चपलम कुठलं आलंय वाक्य त्या नको ना रे बोल ना. सॉरी म्हण ना प्लीज. हे मनापासून नको सॉरी म्हण. साधा शब्द आहे. हे मला हेच नाही खरंच नाही म्हणत. मग ते कामाला जायचंय. मग माझं कसं होतं सकाळी डबा वगैरे दिल्यावर बाबा काय करायचं म्हणजे कसं इतर ठिकाणी गप्पा मारा हे दे ग ते दे ग ह्या चर्चा मी कधी करायचं नाही. म्हणजे क्युरिओसिटी ना भाषेबद्दलचं एक मला बाबा काय करायचं. मग मी सर्फिंग करायचे नेटवर. पुस्तकं वाचली वेगवेगळी. मग फ्रेंच भाषा मी शिकले आत्मसात केले. आणि आज म्हणजे मला गंमत वाटते की मी एक भारतातली स्त्री तिकडच्या देशात जाऊन म्हणजे बाहेरच्या देशातून आलेल्या सगळ्या लोकांना
फ्रेंच शिकवते. क्या बात है, क्या आज बात माझे है. फ्रेंच स्पीकिंग कोर्सेस आहेत आणि ते आपण 6 ब्रँचेस आहेत. क्या बात है, क्या बात है. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे मला तिथं गेल्यावर जो काही प्रॉब्लेम झाला तो त्यांना होऊ नये, त्यांना फेस करावा लागू नये म्हणून मी त्यांच्यासाठी अगदी अल्प दरात फ्रेंच भाषा शिकवते. फार मोठी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या मॅडम साठी झाल्या पाहिजे. वा वा वा, क्या बात आहे. याचं कारण एकच आहे, एकच कारण आहे की जेडावरले फ्रेंच या जेम्सला म्हणजे काय? सिम्पली लव्ह फ्रेंच. आय जस्ट सिम्पली लव्ह इट. माझं पण थोडंफार तसंच आहे. Really? जेडवरले विरारे जाम साला. मला विरार आवडतं, जाम आवडतं साला. म्हणजे तुमच्या घरच्यांना तुमच्या बरोबर राहण्याचे किळस नाही आहेत का? हा? काय करते? घरी कन्फर्म करतो अरे एकदा. नॉनसेन्स. मग नंतर काय झालं, माझ्या मिस्टरांची बदली झाली. ते गेले इटलीला. म्हणजे माझं कसं आहे की ज्या देशात मी जाते त्या देशातल्या भाषा मी पटकन शिकून हो, घेते. नक्कीच, आणि नक्कीच. मग इटलीला गेले, तिथून मग त्यांची बदली पॅरिसला झाली. पॅरिस बद्दल काही बोलणार नाही. प्रत्येक स्किटला माझा पॅरिस स्पर्श झाला की ए, चालतं. शाळ्या! सिग्नलला शेंगदाण्याची पुडी विकायची लायकी नाही तुझी आणि चालला लगेच. कुठून येतो, कुठून रे एवढा कॉन्फिडन्स? थोड़ा सा मुस्कुरा क्या दिए आप, तो अरे तुरे पे उतर आई. तीच लायकी आहे तुझी.